भारत अर्थात जगातलं सर्वात मोठं लोकशाही असलेलं राष्ट्र. लोकशाहीमध्ये मतदाराला राजा समजलं जातं. मंडळी, आपली लोकशाही ही जगातली सर्वात मोठी सक्षम अशी लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये राजा हा मतपेटीतून जन्माला येतो असं म्हणलं जातं. याच लोकशाहीमध्ये निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. याच निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये एखाद्या प्रश्नांवरती गावकऱ्यांनी एकत्रित यावं आणि संपूर्ण निवडणुकीवरती बहिष्कार टाकावा आणि त्यातून संपूर्ण गावाचा एकजुटीचं प्रमाण लोकांसमोर यावं, ही एक वेगळी घटना घडली. सांगली जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेला आलेलं असं एक गाव अर्थात बलगोडे. तासगाव तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तासगाव अटपाडी रस्त्यावर असलेल्या बलगोडे या गावाची एक वेगळी कहाणी या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची किनार या संपूर्ण गावाच्या घटनेला घडली. या घटनेचा परामर्श घेत आहोत आपण बलगोडे या गावापासून. सुरुवात या बलगोडे गावाच्या इतिहासाची असं घ्यावी लागेल. बलगोडे गावामध्ये उभा होत असलेला सौर ऊर्जा प्रकल्प आणि या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी होत असलेली वृक्षतोड, या वृक्षतोडीला विरोध म्हणून संपूर्ण गावकऱ्यांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. नेमकं काय घडलं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संजय माळी आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी न्यूज. तासगाव तालुक्यातील बलगोडे हे एक गाव या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेला आलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली, ज्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण गावाने निवडणुकीच्या प्रक्रियेवरती बहिष्कार टाकला. या संपूर्ण घटनेला किनार होती ती गावात उभा राहत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची. राज्य शासनाच्या वतीने एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून या गावाच्या गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा घाट घातलेला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये गट क्रमांक 80 आणि गट क्रमांक 81 या दोन गटांमध्ये हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहत असताना त्या परिसरामध्ये गायरान परिसरामध्ये जी ग्रामपंचायतीच्या विविध विभागातून केलेले वृक्ष आणि वृक्षांची होत असलेली तोड या संपूर्ण घटनेचा कळीचा मुद्दा ठरला. गावकऱ्यांच्या मते या बलगोडे गावातील गायरानमध्ये लावण्यात आलेले रोपटे आणि रोपट्यांचं वृक्षामध्ये झालेलं रूपांतर आणि त्याच वृक्षाची होत असलेली वृक्षतोड या संपूर्ण घटनेमुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेवरती गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला. मंडळी, घटना अशी आहे की या बलगोडे गावामध्ये गट क्रमांक 80 आणि गट क्रमांक 81 वरती जी गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीवरती राज्य शासनाच्या वतीने एका खाजगी कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. राज्य शासनाच्या मान्यतेने आणि ग्रामपंचायतीच्या एकूणच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहत असल्याचं कंपनीच्या व्यवस्थापकाकडून बोललं जात आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने आणि लोकसहभागातून गायरानावरती वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये आणि हिवाळ्याच्या काळामध्ये लोकांनी परिसरातील उपलब्ध पाणी करून ही झाडं जगवलेली आहेत. तब्बल 12-12.5 हजारांची वृक्षारोपणाचं मोठं उठावदार काम या परिसरामध्ये झालं असल्याचं नागरिक बोलत आहेत. ग्रामपंचायतीच्या आणि लोकसहभागातून एकूणच या परिसरामध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांची जतन आणि सांभाळणूक हे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिक करत असल्याचं लोकांचं मत आहे. नुकत्याच एका खाजगी कंपनीने या परिसरामधल्या या गटावरती सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा प्रोजेक्ट चालू केला आहे. यामध्ये ठिकठिकाणी केलेल्या वृक्षांची तोड करणं किंवा कत्तल करणं क्रमप्राप्त ठरलं आणि या वृक्षतोडीला आणि होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला स्थानिक ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी कडाडून विरोध केला. यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत ग्रामपंचायतीच्या आणि नागरिकांच्या बाचाबाचीचे किंवा वादावादीचे प्रकार घडले. यामध्ये नागरिकांनी केलेला कडाडून विरोध आणि प्रशासनाची हतबलता दिसून आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण राज्य शासनाची असलेली मान्यता आणि कंपनीच्या अधिकृत एकूणच या कागदपत्राच्या पूर्ततेनुसार आपण प्रोजेक्ट उभा करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी आपला विरोध कायम ठेवला. या परिसरातल्या ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. काही वेळेला घंटानाद असेल, ग्रामपंचायत गाव बंद असेल, त्यानंतर उपोषणासारखं मोठं शस्त्र या ग्रामस्थांच्या वतीनं किंवा नागरिकांनी उपसलं.
उपोषणाचंही आंदोलन केल्यानंतर काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये सहभाग घेतला. माजी खासदार संजय काका पाटील, त्याचबरोबर माजी आमदार सुमनताई पाटील यांनी मध्यस्थी करून लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण लोक वृक्षतोडीला विरोध असल्याचा आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले. लोकांचा निर्णय असा होता की ज्या प्रत्यक्ष गटामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेला आहे तो गट वगळून इतर दुसऱ्या गटावरती हा प्रोजेक्ट किंवा हा प्रकल्प उभारण्यात यावा. पण शासनाच्या मान्यतेनुसार संबंधित कायदेशीर पद्धतीनं किंवा संबंधित जागेचा लेआउट पाहता, नकाशे पाहता तिथंच उभं करण्याचा निर्णय कंपनीने घेतलेला आहे. यावेळेला नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. या एकूणच प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, माजी आमदार आणि माजी खासदार यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती तोडगा नक्कीच निघत नव्हता. प्रशासनाच्या वतीने सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण ठोस आश्वासन किंवा उपाययोजना होत नाही तोपर्यंत आपण या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. माजी खासदार संजय काका पाटील यांची मध्यस्थी कामी आली. माजी खासदार संजय काका पाटील यांनी लोकांना समजवण्यात त्यांना यश आलं आणि तात्पुरत्या स्वरूपात हा प्रोजेक्ट आपण दुसऱ्या जागेवरती उभा करू अशा आश्वासन त्यांना देण्यात आलं. उपोषणाचा काळ संपला. त्यानंतर सुद्धा या परिसरामध्ये पुन्हा वृक्षतोड सुरू झाली आणि पोलीस बंदोबस्तामध्ये वृक्षतोड झाली आणि प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला. कंपनीचा एकीकडे प्रोजेक्ट सुरू करण्याचा धमाका आणि एकीकडे नागरिकांची होत असलेली गैरसोय, यातून नागरिकांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात समाज माध्यमावरती गावाच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन एकमताने बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाज माध्यमावरती प्रसिद्ध झाला. याची दखल प्रशासनाने घेतली. तहसीलदार अतुल पाटोळे, त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांनी मध्यस्थी करून या प्रश्नांवरती नागरिकांना पाचारण केलं. गावातली प्रमुख मंडळी, नागरिक आणि एकूणच ह्या वृक्षतोडीला विरोध करणारे समाजसेवक या सगळ्यांना तहसीलदार कार्यालयात निमंत्रित केलं. या संदर्भात प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा प्रशासनाच्या वतीने लोकशाही महत्त्वाची आहे, मतदानावरती बहिष्कार टाकू नका असं आवाहन करण्यात आलं. मतदान करणं गरजेचं असल्याचं प्रशासनाने समजून सांगितलं, पण लोकांनी किंवा नागरिकांनी आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले. लोकांचा आणि नागरिकांचं मत एकच होतं की या परिसरामध्ये आपण जे वृक्षतोड करत आहात ती वृक्षतोड थांबवावी आणि उपलब्ध गायरान आहे तिथं हा प्रोजेक्ट उभारण्यात यावा. पण राज्य शासनाच्या निर्णयानुसार आणि नकाशाच्या लेआउटनुसार ज्या ठिकाणी हा प्रकल्प मंजूर झाला आहे त्या ठिकाणीच प्रकल्प उभारणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. हा झाला प्रशासनाचा भाग. पण प्रशासनाचं मत होतं की प्रोजेक्ट किंवा प्रकल्प उभारण्यासाठी आपण निवडणुकीचं हत्यार उपसू नये किंवा निवडणुकीच्या काळावरती बहिष्काराचं हत्यार उपसू नये. पण नागरिक आपल्या निर्णयावरती ठाम होते. अखेर प्रशासनानं सुद्धा हतबल झालं आणि नागरिकांनी या एकूण निवडणूक प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि काल या निवडणुकीचा तो मतदानाचा दिवस उजाडला. प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण तयारी केली होती. बलगवडे हे गाव मणिराजुरी जिल्हा परिषद गटाअंतर्गत सावर्डे पंचायत समिती गणामध्ये येत आहे. सावर्डे पंचायत समिती गण 53 अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक 6 आणि मतदान केंद्र क्रमांक 5 अशी 2 स्वतंत्र मतदान केंद्र आहेत. गावाच्या एका मतदान केंद्रावरती 1082 तर दुसऱ्या मतदान केंद्रावरती 1113 अशी एकूण 2195 मताची नोंदणी आहे. 2195 मतदारांनी सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 पर्यंत बहिष्कार कायम ठेवला. वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तयार असतानाही सकाळी 7:30 ते 5:30 या दरम्यानच्या कालावधीमध्ये गावातील एकही मतदार या निवडणुकीसाठी मतदानासाठी त्या मतदान केंद्रावरती फिरकला नाही. संपूर्ण गावामध्ये लोक गटागटाने बसून होते, चर्चा सुरू होत्या. प्रसारमाध्यमांची संपूर्ण गावावरती गर्दी जमली होती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी येऊन मुलाखती घेत होत्या, पण कुठलाही मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावरती गेला नाही. हा टेम्पो सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत कायम होता. नागरिकांनी या संदर्भात खुलासा केला की आमचा सौर ऊर्जेला विरोध नाही तर आमचा वृक्षतोडीला विरोध आहे. असं असताना सुद्धा एकूणच या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही मतदार निवडणुकीला न गेल्याने याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. प्रशासनाने दुपारी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन लोकांना मतदानाचे आवाहन केले, पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
गावचा आणि ग्रामस्थांचा निर्णय हा ठाम होता. ते त्यांच्या निर्णयावरती ठाम राहिले आणि एकूणच 5:30 पर्यंत एकही मतदान न झाल्याने त्यांचा बहिष्कार यशस्वी ठरला. एकीकडे पाहिलं तर हा सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत होत असलेल्या वृक्षतोडीचा विरोध आणि दुसरीकडे निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेवरती बहिष्कार या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे बलगोडे हे गाव आता राज्यामध्ये चर्चेला आलं. त्यांचा बहिष्कार हा जरी यशस्वी ठरला असेल तर या घटनेकडे पाहत असताना लोकशाहीमध्ये मतदाराला राजा म्हणलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आपला मतदानाचा हक्क आहे हा हक्क बजावत असताना आपल्या एकजुटीचं प्रदर्शन या ग्रामस्थांनी किंवा नागरिकांनी या निमित्ताने करून दिलेलं आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाबरोबरच एकूण होत असलेली 12,000 वृक्षांची कत्तल आणि त्याला पर्यावरणप्रेमी म्हणून या नागरिकांनी घेतलेला हा निर्णय या सगळ्या गोष्टीचा विचार करता या नागरिकांचा किंवा या बलगोडेकरांचा हा बहिष्कार यशस्वी ठरल्याचा आपण असं म्हणू शकतो. एकीकडे राज्य शासनाचा आणि लोकसहभागाचा जो विषय आहे झाडे लावा झाडे जगवा आणि इथं मात्र नेमकं उलटं होतं. गेल्या वर्षभरापासून 2 वर्षापासून या परिसरामध्ये 12,500 वृक्षांची लागवड ही नागरिकांनी आणि लोकसहभागातून केलेली आहे. पर्यायी काळामध्ये ज्यावेळेला पाण्याची कमतरता होती त्यावेळेला नागरिकांनी अक्षरशः आपल्या साहित्यातून किंवा घरातून पाणी ओतून ही झाडं जगवल्याचे नागरिक बोलत आहेत. त्यामुळे ही होणारी वृक्षांची कत्तल आणि वृक्षतोड ही गंभीर बाब आपल्या समोर आलेली आहे. एकीकडे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे तर दुसरीकडे याच सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी वृक्षांची खुलेआम होत असलेली कत्तल या निमित्ताने चर्चेला आलेली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं म्हटलं जातं. त्यामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा यासाठी शासनाचा असलेला प्रयत्न हा इथं नेमका शासनाची नेमकी कोणती भूमिका आहे हे अद्याप आपल्याला स्पष्ट झालेलं नाही आहे. लोकांनी लोकसहभागातून लावलेली झाडे अगदी लहान मुलांप्रमाणे ही वाढवलेली आहेत. त्यांचं संगोपन व्हावं, त्यांचं पालन व्हावं या उदात्त हेतूने पर्यावरणप्रेमीसुद्धा या घटनेकडे सरसावलेले आहेत. पर्यावरणप्रेमींचं मत असं आहे की वृक्षतोड न करता खुल्या जागेवरती हा प्रकल्प उभारण्यात यावा जेणेकरून सौर ऊर्जेचा प्रकल्प यशस्वी होईल आणि लावलेली झाडेसुद्धा जगतील. हा झाला वृक्षतोडीचा विषय. पण राज्य शासनाने आणि खाजगी कंपनीने घेतलेला जो निर्णय आहे किंवा त्यांनी पुढे टाकलेलं पाऊल आहे ते प्रकल्प उभारणीसाठी आहे आणि या एकूण प्रकल्प उभारणीसाठी वृक्षतोडीला विरोध म्हणून नागरिक पुढे सरसावलेले आहेत आणि त्यांचा विरोध हा या घटनेतून कायम राहिलेला आहे. या घटनेकडे पाहत असताना एकीकडे निवडणूक आणि हा बहिष्काराची घटना यामुळे बलगोडेकरांच्या एकजुटीचा जो प्रश्न होता, एकजुटीचा जो निर्णय होता तो जगासमोर आलेला आहे. या निमित्तानं तासगाव तालुक्यातील बलगोडे हे गाव सगळ्यांच्या समोर आलं. पण यानंतरचं होणाऱ्या एकूण प्रक्रियेवरती सर्वांचं बारीक लक्ष राहिलेलं आहे. या जिल्हा परिषद गटांतर्गत 3 उमेदवार हे या रिंगणामध्ये आहेत. 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर पंचायत समिती सावर्डे गणांतर्गत 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. एकूण निवडणुकीचा कल पाहता साधारणतः 65 ते 70 या पर्सेंटेजमध्ये किंवा टक्केवारीमध्ये मतदान झालं. मात्र बलगोडेमध्ये झालेलं 0% मतदान हे एकूण निवडणुकीवरती परिणामकारक ठरणार आहे. याचा फटका नेमका कोणाला बसतोय कोणाला नाही ते उद्याच्या मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पण निवडणुकीमध्ये बलगोडेकरांनी घेतलेला हा निर्णय ह्या संपूर्ण प्रक्रियेवरती परिणाम करणारा नक्कीच दिसेल. बलगोडेकरांचा हा निर्णय कितपत योग्य वाटतोय किंवा त्यांचा हा प्रश्न पर्यावरणप्रेमी जरी असले तर त्यांचा हा प्रश्न योग्य वाटतो का? पर्यावरणाच्या ह्या वृक्षांच्या संवर्धनासाठी वृक्षतोडीचा केलेला त्यांनी विरोध आणि झाडे लावा झाडे जगवा त्यांचं ही भूमिका आणि या निवडणूक प्रक्रियेवरती केलेला बहिष्कार या सगळ्याच गोष्टी आता या निमित्ताने चर्चेला आलेल्या आहेत. बलगोडेकरांचा एकजुटीचा हा जो निर्णय आहे तो कितपत योग्य वाटतोय किंवा नाही या संदर्भात आपण नक्कीच कमेंट्स करून आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.